तपशील हवाय। आणखी एक मोठी अपडेट, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झाली आहे। माणिकराव कोकाटे बैठकीला गैरहजर आहेत, त्यामुळे एकंदरीतच सध्या या सगळ्याच घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये, दुसरीकडे आज सगळ्यात जास्त चर्चेत असलेले माणिकराव कोकाटे मात्र बैठकीला गैरहजर आहे। या संदर्भात अधिक अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। मनोज, आपण पाहतोय की राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये, मात्र माणिकराव कोकाटे आले नाहीये, त्यामुळे कुठेतरी माणिकराव कोकाटेंवरती सुनावणी झाल्यानंतर त्यांच्यावरती जर मोठी कारवाई झाली तर मात्र आता राज्य सरकार समोर मोठा पेच उभा राहील असं चित्र आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही पार पडताना ही राज्य मंत्रिमंडळाची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि त्यावरती मोठमोठ्या योजना या ठिकाणी राबवल्या जाणार असल्याची माहिती देखील मिळत आहे। पण या बैठकीमध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्यावरची सदनिका गैरव्यवहार प्रकरणी जो गुन्हा दाखल झालेला आणि त्याच्यावरती आज जी सुनावणी आहे त्याच्यावरती आज माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी अनुपस्थित आहे। पण या ठिकाणी बैठक सुरू आहे। जर यामध्ये हायकोर्टाने जर निर्णय जर माणिकराव कोकाटे यांच्या बाजूने जर तर काही या ठिकाणी अडचण निर्माण होणार नाही आहे महायुतीमध्ये आणि तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये। पण या ठिकाणी जर विरोधात जर हायकोर्टाने या ठिकाणी निर्णय दिला तर या ठिकाणी मोठी अडचण ही राज्य सरकार निर्माण होऊ शकते, कारण की माणिकराव कोकाटे यांचं खातं हे कुणाला द्यायचं आणि या संदर्भात देखील तिन्ही महत्त्वाचे नेते म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी बैठक घेऊन या संदर्भामध्ये चर्चा करू शकतात आणि त्यानंतर आपण विरोधक हे देखील आक्रमक होऊ शकतात आणि त्या देखील त्यांना कसं सामोरं जातं हे देखील त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। पण या ठिकाणी हे खातं कोणाला द्यायचं आणि या खात्यावरती राष्ट्रवादीचा कोण नेता आहे ना हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की या अगोदर देखील माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते हे बदललं होतं आणि त्यांना क्रीडा खाते हे दिलं होतं आणि त्यानंतर आता हे जे सदनिका गैरव्यवहार प्रकरण जे पहिला 30 वर्ष अगोदर जी सदनिका कृषी मंत्री म्हणजे माणिकराव कोकाटे यांनी घेतलेली होती आणि त्यावरती आता ही सुनावणी पार पडत आहे, कारण की या सुनावणीमध्ये नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने देखील त्यांच्यावरती जे म्हणजे जी शिक्षा दिलेली होती कायम ठेवलेली आहे। त्यामुळे आता हायकोर्ट यावरती काय निर्णय घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे, कारण की यावरती जर हायकोर्टाने निर्णय दिला तर 2 वर्षाची शिक्षा त्यांना कारावास होऊ शकतो आणि त्यानंतर आता तुरंत वॉरंट आहे तो माणिकराव कोकाटे यांचा निघू शकतो आणि त्यांना अटकही या ठिकाणी येऊ शकते आणि त्यावरती माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद हे देखील जाऊ शकतं। त्यामुळे आजची राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देखील आजची महत्त्वाची, कारण की पहिला हायकोर्टाचा निर्णय त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काय निर्णय घेतला जातो या संदर्भात हे देखील तेवढंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित मनोज, या संदर्भातले तपशील आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे माणिकराव कोकाटे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर असल्याचं पाहायला मिळतंय। यापूर्वी माणिकराव कोकाटे हे नॉट रिचेबल असल्याची सूत्रांची माहिती आहे।